बुलढाणा नगरपालिका निवडणुकीत अनपेक्षित घडामोड झाली असून वंचित बहुजन आघाडीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार संगीता अर्चित हिरोडे यांनी अचानक आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे। त्यांच्या या निर्णयामुळे स्थानिक राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली असून निवडक समीकरणांमध्ये बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। संगीता हिरोडे यांचा हा निर्णय पक्षाचा नसून पूर्णपणे त्यांचा वैयक्तिक असल्याची प्रतिक्रिया वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघोदे यांनी दिली। त्यांनी सांगितले की पक्ष लवकरच अधिकृत भूमिका जाहीर करणार आहे आणि कार्यकर्त्यांना योग्य मार्गदर्शन करण्यात येईल। त्यामुळे वंचितची पुढील रणनीती काय असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। आता वंचितचा जो मतदार आहे तो संभ्रमात आहे। आपला पाठिंबा कोणाला असणार आहे? सध्या तरी आम्ही कोणाला पाठिंबा देण्याच्या मानसिकतेमध्ये नाहीये। आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांचा जोपर्यंत आम्हाला आदेश येत नाही तोपर्यंत या ठिकाणी ही भूमिका आम्ही घेऊ शकत नाही। शहरात जे नगरसेवक पदाचे उमेदवार आहेत त्यांचं काय भवितव्य असणार आहे? या ठिकाणी मी तुम्हाला आधीच सांगितलं की अजूनही काँग्रेसनं अधिकृतरित्या घोषणा केलेली नाही की या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी व काँग्रेसची युती तुटलेली आहे। त्यांनी उद्याच्या तारखेमध्ये, उद्या 21 तारीख उद्याची तारीख आहे, उद्याच्या तारखेमध्ये त्यांनी जे काही असेल अधिकृत त्यांनी लोकांच्या समोर, जनतेच्या समोर आणावं। या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जे लोक नगरसेवक पदाकरता उभी आहेत त्यांच्याकरता आम्ही या ठिकाणी लढा देणार आहोत। त्यांना आम्ही या ठिकाणी निवडणुकीला सामोरे जाण्याकरता जे पक्षावरून जे काही करता येईल आम्ही ते या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करणार। वाटाघाटीसाठी काँग्रेससोबत अजूनही बोलणी सुरू आहेत। अजूनही बोलणी सुरू आहे। अजूनही काँग्रेसकडनं कसं अधिकृतरित्या आम्हाला या ठिकाणी स्पष्ट सूत्रवाचन या ठिकाणी पुढे आलेलं नाही। दरम्यान संगीता हिरोडे यांच्या माघारीमुळे बुलढाणा नगरपालिकेतील निवडणुकीत आता तिरंगी सामना रंगणार आहे। प्रमुख पक्षांनी आपल्या प्रचाराला गती दिली असून मतदारही नव्या राजकीय घडामोडींमुळे उत्सुक झाले आहेत। या बदलामुळे मतदानाचे चित्र कसे बदलेल, कोणत्या पक्षाला फायदा किंवा तोटा होईल याबाबत राजकीय विश्लेषक विविध अंदाज व्यक्त करत आहेत। एकूणच नगराध्यक्षपदाची लढत अधिकच रोचक बनली असून पुढील काही तासात वंचित बहुजन आघाडीची भूमिका स्पष्ट झाल्यानंतर निवडणूक वातावरणाला आणखी दिशा मिळणार आहे। अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राइब करा। थँक यू फॉर वॉचिंग।